नमस्कार मित्रांनो, सुरुवात करते आहे आज एका नव्या स्टोरीला. तर माझे नाव अर्जुन. माझे वय नुकतेच 20 पूर्ण झाले आहे. मी मुंबईला माझ्या मामामामीकडे राहतो. लहानपणी माझे वय 5 वर्ष असताना माझे आई बाबा एका दुर्घटनेत मरण पावले. तेव्हापासून मामामामीने माझा सांभाळ केला. मामा राजेश, वय वर्ष 45. मामी निलिमा, वय वर्ष 35. त्यांना एकुलती एक मुलगी आरती, 17 वर्षाची आहे. आता काही दिवसातच तिला 18वं लागेल. मामा हा सावळा आहे. त्याची उंची 5 फूट 7 इंच आहे. तो नियमितपणे जिमला जातो. त्याची बॉडी एखाद्या खेळाडूसारखी होती. आणि मामी गोरी दुधाळ आहे. जणू काही दुधातच तिने आंघोळ केली आहे. ती योगा करायची. तर ही कहाणी माझ्या लहानपणापासूनची होती. लहानपण हे वेगळं असतं, म्हणून मी आणि आरती सतत घरात दंगा करत फिरत असे आणि मामी आमच्या मागे. मामाचा गारमेंटचा बिझनेस आहे. भरपूर पैसा पाणी होता. मामाची मोठ्या लोकांसोबत ओळखी होता. एक प्रकारे सुखी कुटुंब होतं आमचं. मामी मला आणि आरतीला नेहमी एकत्र राहणे, एकत्र झोपणे, एकत्र आंघोळ घालणे, सर्व. रात्री मामी मला आणि आरतीला पूर्ण ओपन करून आम्हाला एकमेकांसमोर आंघोळ घालायची आणि तशीच रात्री झोपवायची. कधी कधी मामी माझ्या पूर्ण अंगाची मालिश करून द्यायची आणि तशीच झोपवून जायची. आम्ही लहान असल्यामुळे आम्हाला काही वाटायचे नाही, मज्जा यायची. रात्री 1-2च्या सुमारास मामीच्या बेडरूममधून कसले तरी विचित्र आवाज यायचे. मी आरतीला विचारले तर ती सांगायची की मम्मी पप्पा खेळ खेळत आहेत. माझी आणि आरतीची चांगलीच जोडी जमली होती. एकमेकांशिवाय आम्हाला करमत नव्हते. रात्री झोपताना आरती मला चिटकून झोपायची. तशी तिला सवय होती. कधी कधी ती माझ्यासोबत खेळत पण असे. ते पण तिला आवडत असे आणि मला पण मजा यायची. मी पण तिच्या सगळ्या चिमण्यांशी वगैरे खेळायचो, दाबायचो. असंच खेळता खेळता आम्हाला मामाचा पेन सापडला. आरतीने ते माझ्याकडून घेतला आणि माझ्या हातात रेखाटू लागली. मी पण तिच्या हातावर रेखाटले. अचानक तिने त्या पेनाने स्वतःचे नाव माझ्या बाबूरावर लिहिलेले होते आणि मला पण पेन देऊन दिला आणि माझ्यासमोर 2 मांड्या ती फाकवून बसली आणि मी तिच्या चिमणीवर माझं नाव लिहायला लागलो. अशीच मस्ती करता करता कधी झोपलो कळलं नाही. सकाळी मामी उठवायला आली. तिने लगेच मामाला बोलवलं. मामी आम्हाला असं झोपताना पाहत होते. आरती मला चिटकून झोपली होती. तिने एका हाताने माझा तो पकडला होता आणि दोन्ही मुठीत घेऊन पडली होती. मी एका हाताने तिच्या दोन्ही मांड्यांमध्ये हात घातला होता. असं झोपताना मामा एकमेकांना बघून हसत होते. किती गोड आहेत मग, भाचा कोणाचा आहे, असं म्हणत मामीचा एक बॉल मामाने दाबला. मामी जोरात म्हणाली, अहो हे काय, रात्री मन भरलं नाही का? रात्री तर लाड करताच ना, आता काय हे मध्येच कबुतरांना उठवताय? दिवसा पण असंच वाटतंय का तुम्हाला? मामा म्हटला, दिवसा पण तुला असंच करत राहावंसं वाटतं. म्हणून मामीच्या ओठावर मामाने ओठ टेकवले आणि लांब असा दीर्घ घेतला. काही क्षणांनी मामी वेगळे झाले. मामी माझ्याकडे आरतीकडे पाहिले आणि म्हणाली, आज मी यांना खास आंघोळ घालते अशी बोलली. मामा हे ऐकून तापला आणि मामीला जवळ घेणार तितक्याच मामीने मामाला दूर केलं आणि कामाला पाठवून दिलं. आम्हाला उठवलं, आंघोळीसाठी जायला सांगितलं आणि बाथरूममध्ये मामी आली. आम्हा दोघांना बघून हसली. काय रे, दोघांनी खूप मजा केली वाटतं काळ रात्री. आरतीच्या शरीरावरती पेनाने काय लिहित बसला होतास तू? आरती म्हणाली, हो खूप मजा केली. अर्जुन ना इथे आपले नाव लिहित होता. तिने तिच्या चिमणीकडे बोट करत दाखवलं. वा वा, अगोदरच आपल्या नावावर केलं का, असं म्हणत होती ती. पण मला काही कळाले नाही. मी पण हसलो आणि मामी आम्हाला आंघोळ घालू लागली. आंघोळ झाल्यावर मामी आमच्यासाठी नाश्ता तयार करायला गेली. आज शाळेला सुट्टी होती. मग काय, आम्ही दोघेही असंच घरात धिंगाणा करणार होतो. मामीला माहिती होतं सगळं आमचं. मामी माझी पूर्ण मालिश करत होती. असंच काहीतरी खूप दिवस निघून गेले. रात्री आरतीने अचानक मला उठवले. मी उठलो आणि विचारले, काय झालं, तुला मम्मी पप्पांचा खेळ बघायचा आहे का? मी कुतूहलाने हो म्हटलं. तिने मला हात धरून खाली हॉलमध्ये मामीच्या बेडरूममध्ये आणले आणि बाजूच्या विंडोकडे बघायला सांगितले. मी आणि आरती दोघंही आत बघू लागलो काय चाललंय ते. तर मामी पूर्ण ओपन होते. मामा बेडवर मामीचे दोन्ही पाय फाकून बसला होता. मामी मामाच्या जांगेवर बसून त्याला काहीतरी पाजत होती आणि मामा तिचा एक मनुका गोल गोल दाबून फिरवत होता आणि दुसऱ्या हाताने मामीची चिमणी मामाने आपल्या चिमटीत पकडली होती. मामा बोलला, काय गं, तुझे खूपच हल्ली कडक होत चाललेत. मग मामी म्हणाली, हो मग तुम्ही दाबताय तसं ना. ती म्हटली, बघा तुमचं काळ हे कसं झालंय, उडू लागलंय नुसतं जणू. असं म्हणताच त्यांची
चोची मोडून काढतो बघ, असा मामा काहीतरी म्हणाला. मामीने आपला स्वतःचा एक बॉल मामाच्या हातात दिला आणि त्याला दाबायला सांगितलं. मामा जोरजोरात आता दाबू लागला होता आणि दोन्ही बोटांच्या फटीत तो घेऊन त्याला पिऊ लागला होता. जोरजोरात मामा पिळत होता. मामी डोळे मिटून खालचा ओठ दाताखाली घेऊन जोरजोरात आऊच आऊच करत होती. मामी चांगलेच रंगले होते. मामाचा काळा जाड होता. तो मामीने आपल्या तोंडात घेतला आणि लहान मुलांसारखं आम्ही जसं लॉलीपॉप चोखतो तशी चोखू लागली. मामा आपला डोळे मिटून बंद करून आस्वाद घेत होता. 10 मिनटं चोखून झाल्यावर मामी उठली आणि ग्लास उचलला. त्यात तिने काहीतरी ओतलं आणि आपल्या डाव्या बॉलवर तिने ते ओतलं आणि मामा तोंडात धरून ते चोखू लागला. मामा पूर्ण चोखून ते सगळं पित होता. इथे बाहेर मी डोळ्याची पापणी न हलवता सगळं बघत होतो. असे नाही की मला काही कळत नव्हते, पण मला कळू लागलं होतं. पण प्रत्यक्षात पाण्याची हीच वेळ होती. माझा घास कोरडा पडला होता. माझ्या हृदयाची धडधड वाढली होती. 15 वर्षाचा होईपर्यंत आरती आणि मी एकत्र झोपायचो. मामी माझी आणि आरतीची नियमितपणे मालिश करायची. पण नंतर आम्हा दोघांना आमची स्वतंत्र रूम दिली. मामी आणि मामा तसेच प्रेमळ होते, पण मामी अभ्यासाबाबतीत आणि मामा माझ्या कसरतीबाबतीत नेहमी कठोर होत असे. त्यामुळे त्यांचे लक्ष नेहमी आमच्या दोघांवर असायचे. मी नेहमी विचारायचो, पण त्यात सांगायचं की एक ठराविक वेळ आली की तुला सगळे सांगितले जाईल, पण आज काही नाही. असे बघत होतं मी. कधी काय मला कळत नव्हते. आत मामाच्या रूममध्ये मामा आणि मामीचे बॉल चोखत होता, पिळत होता. असे करून त्यांनी पूर्ण तो ग्लास संपवला होता. थोडा वेळ मामा मामी वेगळे झाले. सॉरी मित्रांनो, तुम्हाला मी सांगायचं विसरलो. त्याचं ते काळं 8 इंचाचं आहे. इतकं जाड आहे की विचारू नका. आज मी यांना खास आंघोळ घालते अशी बोलली. मामा हे ऐकून तापला आणि मामीला जवळ घेणार तितक्याच मामीने मामाला दूर केलं आणि कामाला पाठवून दिलं. आम्हाला उठवलं, आंघोळीसाठी जायला सांगितलं आणि बाथरूममध्ये मामी आली. आम्हा दोघांना बघून हसली. काय रे, दोघांनी खूप मजा केली वाटतं काल रात्री. आरतीच्या शरीरावरती पेनाने काही लिहित बसला होतास तू. आरती म्हणाली, हो खूप मजा केली. अर्जुन ना इथे आपले नाव लिहित होता. तिने तिच्या चिमणीकडे बोट करत दाखवलं. वा वा, अगोदरच आपल्या नावावर केलं का, असं म्हणत होती ती. पण मला काही कळले नाही. मी पण हसलो आणि मामी आम्हाला आंघोळ घालू लागली. आंघोळ झाल्यावर मामी आमच्यासाठी नाश्ता तयार करायला गेली. आज शाळेला सुट्टी होती. मग काय, आम्ही दोघेही असंच घरात धिंगाणा करणार होतो. मामीला माहिती होतं सगळं आमचं. मामी माझी पूर्ण मालिश करत होती. असंच काहीतरी खूप दिवस निघून गेले. रात्री आरतीने अचानक मला उठवले. मी उठलो आणि विचारले, काय झालं, तुला मम्मी पप्पांचा खेळ बघायचा आहे का. मी कुतूहलाने हो म्हटलं. तिने मला हात धरून खाली हॉलमध्ये मामीच्या बेडरूममध्ये आणले आणि बाजूच्या विंडोकडे बघायला सांगितले. मी आणि आरती दोघंही आत बघू लागलो काय चाललंय ते. तर मामी पूर्ण ओपन होते. मामा बेडवर मामीचे दोन्ही पाय फाकून बसला होता. मामी मामाच्या जांगेवर बसून त्याला काहीतरी पाजत होती आणि मामा तिचा एक मनुका खेळ खेळत होतो. हे असं करायला तुझ्या आईने असं केलं का, मी तिला विचारलं. ती म्हणाली, अरे आपल्या दोघांची पहिलीच वेळ आहे, जरा शांत राहा ना. अचानकच खिडकीलगत एक वस्तू होती. ती आमच्या खेळामुळे पडली आणि मोठा आवाज आला. आम्ही घाबरलो. मी आणि आरती त्या अवस्थेत आहे त्या आपल्या रूमकडे पळालो. आत मामा मामीच्या पूर्ण कलिंगडाला पकडून मजबूत पकडून दणके देत होता. तेवढ्यात आवाज झाला. मामा थांबणारच होता. तेवढ्यात मामी बोलली, अहो थांबू नका, अजून जोरात हाणा, खोदून काढा, आज मला फाडून टाका, तुमचीच आहे मी, करत राहा. अशी जोरजोरात ती बोलू लागली. मामा मामीवर चढून बोलत होता. हा घे करून. मामीने 2 मिनिटांनी आपला फवारा सोडला आणि मामाने पण एक जोरदार धक्का दिला आणि आपली पिचकारी सोडली. मामी तर सोडून दिली. मामा शांत झाला. मामी आणि मामावर जोर देत पडली. मामाने तिला मिठीत घेतलं आणि गोंजारू लागला. साईडला झोपवलं. मामाचा अजूनच मामीच्या आतच होता. थोड्या वेळाने वादळ शांत झाले. मामा उठून फ्रेश होऊन आला. मामी अजून झालेल्या थकव्यामुळे शांत झोपून राहिली. मामाने तिला पाहिले आणि एक स्मित हास्य दिलं. मामीला टॉवेल दिला. तिचे अंग पुसले. पूर्ण चिमणी पुसून काढली. ती एवढी थकली होती की तिला कसलीही सूत नव्हती. मामाने तिला सरळ बेडवर झोपवले. तिच्या बाजूला मामा झोपला
आणि आपला एक हात तिच्या डोक्याखाली ठेवला. तिला आपल्या कुशीत घेतले. मामीचा एक पाय आपल्या कमरेवर ठेवला. मामा मामी नेहमी एकमेकांच्या अंगावर पाय टाकून झोपतात आणि मामीही मामाचा काळा हातात घेऊन झोपते. सकाळपर्यंत मामी हातातच घेऊन झोपलेली असते आणि मामा तिचा डावा बॉल हातात घेऊन झोपत असतो. सकाळी संडे होता, त्यामुळे सगळे उशिरा उठत असत. आज कवायत आणि व्यायामाला विराम होता. मी उठलो तेव्हा मला काल रात्रीचे सगळे आठवले आणि माझा तंबू झाला होता. त्याला मी वॉशरूममध्ये जाऊन सोडलं तेव्हा कुठं तो शांत झाला, थोडा शिथिल झाला होता. माझ्या रूममधून आणि हॉलमध्ये आलो तेव्हा किचनमध्ये मला काहीतरी कुजबूज ऐकू आली. मी त्या दिशेने गेलो तेव्हा मामा आणि मामी काहीतरी बोलत होते. मी लक्षपूर्वक त्यांचं ऐकत होतो. मामीला सांगत होता की काल रात्री तू वेगळ्या मूडमध्ये होतीस म्हणून मी तुला चापट मारली आणि तू फक्त प्रतिसाद दिला, हसलीस. मला तुला आणखी काहीतरी सांगायचे आहे. काल कदाचित आपली मुलं आपल्याला चोरून बघत होती जेव्हा आपण आपला खेळ खेळत होतो. हे ऐकून मामी थोडी बावरली. मग तिने विचार केला आणि मामाला सांगितले, अहो हे होणारच होते कधीतरी, पण आपण त्यांच्या नजरेत किंवा त्यांना काही वेगळं समजण्याआधी आपल्याला आपलं कुटुंबाचं गुपित त्यांना सांगितलं पाहिजे. मामा हे ऐकून थोडा विचार करत बोलला, अरे तुझे आहे आता पोरं वयात आली आहेत, आपली मुदत पण संपली आहे. इतकी वर्ष जे गुपित त्यांनी रहस्य दडवून ठेवलं होतं ते आपल्याला आता पुढच्या पिढीला कळवून द्यायचं आहे आणि पटवून द्यायची वेळ आली आहे. आपण एक काम करू, 2 आठवड्यानंतर आरतीचा 18वा वाढदिवस येत आहे तेव्हा आपण सगळे रहस्य बाहेर